शब्द येता देवं विजिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनाचितम्. पण विशेषत्वानं अन्वय समर्थक चिंतन संत प्रमाणित आहे. आणि आपण संतांची पाईक आहोत याबद्दल तर आळंदीमध्ये राहणाऱ्या कोणत्याही वारकऱ्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही शंका असण्याचं कारण नाही. आणि संतांचं चिंतन अन्वय समर्थक वेळा म्हणून मांडणीमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. काही लोकांनी ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान मांडत असताना व्यतिरेक प्रधान तत्वज्ञानातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानाला अन्वय समर्थन करूनही मांडणारा काही वर्ग आहे, हे लक्षात घ्या. या फार खोलामध्ये मी आपल्याला नेत नाही, या ठिकाणचा तो प्रधान विषय नाही. चतुश्लोकी भागवताचा अर्थ आहे अन्वय समर्थक वेदांत निष्ठा आणि भक्तिनिष्ठा. असा उपदेश चतुश्लोकी भागवतातून राजा परीक्षितीला केला. आणि शेवटच्या अध्यायामध्ये महापुराणाच्या दशलक्षणांचा विचार स्पष्ट केला. आणि हा ज्ञानलीला प्रधान असणारा द्वितीय छोटासा स्कंद समाप्त होतो. आणि यानंतर आता आपल्याला तृतीय स्कंदाच्या सुरुवातीच्या पहिल्या 2 श्लोकाचा विस्तार, ज्या विस्तारातून एका महाभगवत भक्ताच्या भगवत साक्षात्कार संबंधी लीलेचं चिंतन आहे, अशा तृतीय स्कंदाचा फक्त पहिल्या अध्यायावर थांबायचं आहे. आणि त्या सुरुवातीलाच, तृतीय स्कंदाच्या सुरुवातीलाच शुकदेवजी महाराजांनी या महाभागवताचं वर्णन करताना असं सांगितलं की ज्याच्या भक्तीमुळं जगन्नियंता परमात्मा श्रीकृष्णाने कौरवांच्या वैभवाचा त्याग करून झोपडीमध्ये जाऊन त्या भक्ताचं आदरातिथ्य स्वीकार केलं. कौरवेंद्र गृहं हित्वा प्रविवेशात्मसात् कृतं यद्वा अयं मंत्रक्रुद्धो भगवान अखिलेश्वरः. अखिलेश्वर भगवान कौरवेंद्र गृहं हित्वा, कौरवांच्या ग्रहाचा त्याग करून प्रविवेशात्मसात् कृतं, स्वतःहून या पवित्र भक्ताच्या झोपडीत जातात. अशा प्रकारचा उल्लेख तृतीय स्कंदाच्या पहिल्या 2 श्लोकामध्ये शुकदेवानी केला. आणि या माध्यमातून जी विस्तृत लीला आहे, संतांना वक्त्याला थोडं स्वाधीनता आहे, जेणेकरून हृदयामध्ये भक्ती लीलेचा संचार होईल, अशा लीलांचा थोडा विस्तार करण्याचा अधिकार आहे. कोणतंही प्रकरण टाळू नये ही वक्त्यावर जबाबदारी थोडक्यात वेळा उल्लेख केला पाहिजे. परंतु समाजावर जो विशेष संस्कारित करायचा आहे त्याचा विस्तार करण्याचं स्वातंत्र्य वक्त्याला असतं. त्याप्रमाणे महाराजांच्या परंपरेप्रमाणे महाराज या 2-4 श्लोकांचा भावार्था करता विदुर चरित्र विस्तारानं सांगत असत. त्या फक्त विदुर चरित्राकडे आपल्याला जायचंय. एकदा थोडं आपलं अंतःकरण भगवंताच्या चिंतनानं थोडं पवित्र करूया आणि या पवित्र कथेकडे आपल्याला जायचं.
भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणम् तृतीयस्कन्धः अथ प्रथमोऽध्यायः. श्रीशुक उवाच एवमेतत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल क्षत्रावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहमृद्धिमत्. तृतीय स्कंदाचं तात्विक चिंतन मी उद्या सांगेन. तृतीय स्कंदात 2 प्रकरण आहेत, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसेमध्ये हिरण्याक्ष वध वराह अवताराची कथा आहे. उत्तर मीमांसेमध्ये तत्वज्ञान सांगणाऱ्या कपिल भगवंताचा आख्यान आहे. कपिल गीतेचा भाव आहे. या स्कंदाचा प्रारंभ जो झालेला आहे तो भक्त चरित्र आहे. वेगळ्या अंगाचं हे भक्त चरित्र आहे. गृहस्थी जीवनामध्ये सुद्धा भगवान वैराग्य होणाऱ्या घटना निर्माण करत असतात. सगळेच लोक त्याचा सदुपयोग करतात असं नाही, पण जर उपयोग केला तर उपयोग होऊ शकतो, हे या विदुर चरित्राचं पूर्वसूत्र पाहिल्यावर लक्षात येतं. विदुरजी महाभारतातले एक महान पात्र आहे. धृतराष्ट्राचा भाऊ आहे, दासीपुत्र आहे, व्यासांचा पुत्र आहे, व्यास संकल्पित पुत्र आहे. आणि पांडवांच्या राज्यामध्ये, कौरवांच्या राज्यामध्ये नीतीनं प्रधानमंत्री पद चालवणारं एक व्यक्तिमत्व आहे. विदुर नीती प्रसिद्ध आहे. कोणत्याही स्थितीत कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मोक्याच्या वेळेला सुद्धा अनितीच स्पष्टपणाने मांडण्याचं धाडस महाभारतामध्ये विदुराने केलंय. जे धाडस महाराज अन्न खाऊन प्रसंगामध्ये भीष्माचार्यांच्याकडून सुद्धा झालं नाही. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला द्रोणाचार्य भीष्माचार्य स्वतः नीतिमान असल्यामुळे खाली मान करून बसलेत, पण राजगादीशी इमानदारी राखताना राजाशी विरोध करत नाहीत. अशाही प्रसंगामध्ये प्रधानमंत्र्याचं कर्तव्य करत असताना विदुरांनी हा तू अन्याय करतोय असं स्पष्टपणानं तोंडावर सांगण्याचं धाडस केलेलं आहे. असा हा स्पष्ट वक्ता असणारा विदुर, नीतिमान असणारा विदुर, याच्या या नैतिक जीवनाचं फलश्रुती त्याला उत्तर जीवनामध्ये भगवत प्रीती प्राप्त झाली. म्हणून आपल्या वर्तमान जीवनामध्ये गृहस्थी लोकांनी कमीत कमी सगळ्यात पहिली पायाची गोष्ट जर काही असेल तर नीतीनं वागा, कधीतरी भगवत प्रीती प्रगट होईल मरणापूर्वी. विदुर चरित्र आपल्याला हे दाखवतं. नीतिमान जीवन हा फार मोठा पाया आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून अनैतिकता जीवनात घुसू देऊ नका. अनेक गोष्टी पुढे तुमच्या जीवनात चांगल्या होत्या. विदुर नीतिमान होता. प्रसंगामध्ये कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता वागत होता. आणि त्या वागण्याचा परिणाम भगवंतानी त्याला आपल्याकडे खेचण्याकरता एक निमित्त घटना घडवली. विदुर आपल्या भावाला सच्चा सल्ला देत असताना, शास्त्र सल्ला देत असताना, पांडवांना तू राज्य दिलं पाहिजे, त्यांनी 12 वर्ष वनवास भोगलाय, 1 वर्ष अज्ञातवास भोगलाय, कर्तव्य या दृष्टीनं धृतराष्ट्रा तुझं हे कर्तव्य आहे, अशा प्रकारचा नैतिक प्रामाणिक सल्ला देत असताना विरोधकांनी काडी लावली. दुष्ट दुर्योधनाला येऊन बातमी सांगितली. दुष्ट दुर्योधन ईर्षेनं पेटला. भर सभेमध्ये आणून त्यांनी विदुराचा अपमान केला. माझ्या घरचे तुकडे खातो आणि माझ्या विरुद्ध कळी लावतोस. इतका अपमान केला की याला कैद करा. इथपर्यंत आपल्या नोकरांना ऑर्डर देईपर्यंत प्रधानमंत्र्याच्या बाबतीत अवमर्यादा करून जेव्हा दुर्योधन बोलू लागला, नीतिमान विदुराला त्याचा सदुपयोग झाला. या अपमानाचा त्याने सदुपयोग केला, उडत बसला नाही.
माझा पुतण्या मला असं बोलला, माझा पुतण्या असं बोलला, मी त्याच्याकरता एवढं केलं, असा कुडत नाही बरं. म्हातारी माणसं नुसतीच कुडत बसतात, शब्दाचा सदुपयोग करत नाही. आमचे घरोघर अशा प्रकारचे अपमान होतात. मुलं बोलतात, पुतणे बोलतात, भाचे बोलतात, मुली बोलतात, सुना बोलतात, सगळे बोलतात, पण आम्ही त्याचा सदुपयोग करत नाही. थोडा सदुपयोग करा. विदुराने सदुपयोग केला. विदुर मनात विचार करतायत, याच्या रूपानं देवानं आपल्याला विरक्त होण्याचा संकेत देण्याकरता हा अपमान झालेला. आणि विदुराने निर्णय घेतला, यांनी आपल्याला हुसकून देण्याच्या आत आपण जाण्यामध्ये मोठेपणा आहे. घराघरामध्ये आज अशा घटना आहेत. त्या म्हाताऱ्या मंडळीनं दिवसेंदिवस आता सावधान झालं पाहिजे. पोरांनी आपल्याला हुसकून द्यायच्या आतच आपण सावधान व्हा. आळंदी पंढरी सारख्या क्षेत्राचा आश्रय घ्या, भजन करा, जीवन कृतकृत्य करा. मी आज सकाळीच एका विद्यार्थ्याला म्हटलं की या ठिकाणी 2 वर्ग आहेत, एक विद्यार्थी वर्ग आणि एक पेन्शनर वर्ग. या दोन्हींची गर्दी या ठिकाणी आळंदीमध्ये. महाराज माऊली सर्वांना आश्रय देतात. मानवाच्या आश्रयापेक्षा संतांच्या आणि ईश्वराच्या आश्रयावर जीवन सोडा, लाभ होईल. भागवतामध्ये दोन्ही प्रकारच्या कथा आहेत. बालजीवनात भक्ती वाढवणाऱ्या प्रल्हाद ध्रुवाच्या कथा आहेत आणि पेन्शनर काळात वैराग्य झाल्यावर सुद्धा भगवत साक्षात्कार घडवणाऱ्या अंबरीश विदुर यांच्याही कथा आहेत. विदुर चरित्रानं आपल्याला एक शिकवलंय की परमात्म्याचा विश्वास ठेवून त्याला थोडं झटका द्यायला शिका. झडझडोनी महिलांनी गिया भक्तीची वाटेला, तरी पावसी अव्यंग निज धाम माझे. मोहामध्ये इतकं सापडतात, पोर अपमान करतात तरी सुद्धा मोहाने समर्थन करतात. जाऊ द्यावा, आपलीच मांडी, आपलीच पोरग आहे, जाऊ द्या. आता पोरग मांडीवर हरवत तर काही मांडी कापायची असते का? मोहाने सगळं सहन होतं. दुसऱ्याचा एक वाकडा शब्द सहन होत नाही, पण पोरा सोरांचं सगळं सहन करतो मोहामुळे. थोडस विरक्त व्हा. विदुरजी विरक्त झाले. विदुरजीनं धनुष्य दारामध्ये ठेवलं याकरता की बाबा मी दुसरीकडे कुठं मिळायला चाललो नाही, तुझ्या विरुद्ध काही क्रांती करत नाही, मी सोडतोय हे दाखवण्याकरता राजीनाम्याचं प्रतीक म्हणून धनुष्य राजदरबारामध्ये ठेवलं. आणि विदुरजी एका कपड्यासह निघाले. एका कपड्यासह निघाले तो एक वेगळा निश्चय करून, उरले ते हरी तुम्हाला समर्पण या निश्चयानं. त्या अपमानाचा सदुपयोग केला अंतर्मुख होऊन. उरले ते हरी तुम्हाला समर्पण या निश्चयानं निघाले. पत्नीला महालामध्ये बातमी कळाल्यानंतर पतिव्रता असणारी पत्नी असलेल्या एका कपड्यावर पती माझं अनुगमन करते आहे. पती माझं अनुगमन केल्यानंतर दोघही विरक्त होऊन यमुनेच्या किनारी आलेले आहेत. राजाला थोडी लाज वाटली, दुर्योधनाला थोडस धन पाठवलं. लोक म्हणतील इतके दिवस प्रधानमंत्री पदावर होता, याची थोडी व्यवस्था यांनी केली नाही. दुर्योधनाने धन पाठवलं, परंतु विवेकी असणाऱ्या आमच्या विदुराने ते धन स्वीकार केलं नाही. धन जर सात्विक नसेल तर भजन करू देत नाही. विदुराने त्या धनाचा स्वीकार केला नाही. आमच्या तुकोबरायाने तर सात्विक धनाचा सुद्धा धक्का मारला. शिवाजी राजाने धन पाठवलं तर तुकोबरायाला, तुकोबरायाने ते परत पाठवलं. आम्हाला हे नको आहे, सोने रुपया महामूर्ती ते सगळं. आणि विदुराने ते रजोगुणी धन म्हणून त्याचा त्याग केला. आणि त्याग केल्यानंतर दोघही पती पत्नी अत्यंत विरक्त तपस्वी अवस्थेमध्ये यमुनेच्या किनारी राहू लागले. प्रत्येक नदीच्या जलामध्ये काही विशिष्ट संस्कार असतात. आपल्या भारतातल्या नद्या एक एक गुण पैदा करणाऱ्या आहेत. शरयू नदी वैराग्य प्रधान आहे. नर्मदा नदी तप प्रधान आहे. नर्मदा तीरे तपक कोर्या. गंगा नदी भक्ती प्रधान, ज्ञान प्रधान आहे. यमुना नदी कर्म प्रधान, भक्ती प्रधान आहे. सरस्वती नदी ज्ञान प्रधान आहे. आपली चंद्रभागा सुद्धा भक्ती प्रधान आहे. अशा एकेका नदीच्या जलामध्ये काही विशिष्ट गुण आहेत.
आणि म्हणून भक्तीचा अंगीकार करण्याकरता यमुना किनारी ही जोडी आली आहे. एक छोटीशी पर्णकोटी बांधली आणि पर्णकोटी बांधून जीवनक्रम भगवत भक्तीमध्ये साच्यामध्ये बसवला. दोघे पती पत्नी पहाटे उठायचे, ध्यान करायचे. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे गृहस्थी व्यक्तीनं जाणून बुजून पत्नीचा त्याग करू नये, पण ती जर परमार्थाला अनुकूल नसेल तर त्याग केल्याने काही बिघडत नाही. ती जर परमार्थाला अनुकूल असेल तर तिच्यासह परमार्थ करावा, असा गृहस्थी व्यक्ती करता संकेत आहे. पण तिचं जर जुळून लागलं तर तिचा त्याग केला तरी सुद्धा अपराध घडत नाही. ती जर साथ न देऊ लागली परमार्थाला तर तिचा त्याग करावा. विदुर पत्नी अतिशय सुंदर साथ देणारी होती. दुर्योधनाने धन आणलं तेव्हा विदुराने थोडी परीक्षा पाहिली. स्वतः तर पहिल्यांदा नाही म्हटलं, पण म्हणे पत्नीची काय इच्छा आहे, तुझी काय इच्छा आहे. तिने हे शब्द वापरले, हे जर धन आपल्याला परमार्थाला विरोध करत असेल तर याची आवश्यकता नाही. दोघे तितिक्षेमध्ये राहतायत, पर्णकुटीमध्ये राहतायत, परिव्राजकाप्रमाणे अपरिग्रही राहतायत. दुपारच्या वेळेला कंदमूळ फळांचा आहार करावा. सकाळपासून दुपारपर्यंत भक्तीमध्ये काळ घालवावा. पहाटे उठावं, ध्यान करावं. ध्यान झाल्यानंतर यमुनेवर स्नान करावं. स्नान झाल्यानंतर पत्नीनं पतीच्या पूजेची सामुग्री गोळा करावी. पतीनं भगवंताच्या सगुण उपासनेमध्ये 2-3 तास प्रेमानं घालवावे. तोपर्यंत पत्नीनं कंदमूळ फलाहाराचा आश्रय घेऊन नैवेद्याची तयारी करावी. दुपारी दोघांनी भगवंताला नैवेद्य दाखवून प्रसाद स्वीकार करावा. प्रसाद ग्रहणानंतर थोडा विश्राम करावा. नंतर आमच्या विदुरानं कर्तव्य केलेलं आहे. पुरुषामध्ये विवेक शक्ती जादा आहे आणि स्त्रीमध्ये स्नेह शक्ती जादा आहे. तेव्हा पत्नीला परमार्थारूढ ठेवण्याकरता रोज थोडासा विवेकयुक्त संस्कार करण्याची जबाबदारी पुरुषावर आहे. तारुण्यामध्ये विषय विलासाच्या गप्पा करण्यामध्ये तासनतास घालवलेले असतात. परमार्थ दृष्ट्या पुरुषांनी पत्नीला विवेकाचा संकेत करावा. मधून मधून धडे द्यावे. याला सत्संग म्हणतात. विदुराने दुपारच्या वेळेला पत्नी बरोबर सत्संग करावा. त्यामध्ये काही भगवंताच्या कथा सांगाव्यात, संतांच्या कथा सांगाव्यात. दोघेही शेवटी संध्याकाळी दोघेही बसून भगवन नामस्मरण एकांतामध्ये करावं. अशा प्रकारची वैष्णवी दिनचर्या या दोघांची चालू होती. आणि या वैष्णवी दिनचर्येमुळं प्रकृतीतले सर्व दोष समाप्त होत 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 अंतःकरण शुद्ध झालं. भगवत भक्ती करता करता अष्टसात्विक भाव उमटू लागले. डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. भगवत दर्शनाची लालसा प्रकट झाली. अशा प्रकारची एक एक अवस्थांतर होत गेलं. तप भगवंताजवळ पत निर्माण करतं. डोंगरे महाराज म्हणायचे तप शब्द उलटला की पत शब्द तयार होतो. तपाचा परिणाम झाला. भगवंताला भक्ताला भेटण्याची इच्छा झाली. भगवंतानी भौतिक लीलेचं माध्यम घेऊन भक्त कृपा करण्याकरता एक आयोजन केलं. दुर्योधनाला समजावून सांगण्याची सर्वात शेवटची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि कुंतीला सांगितलं मी एकदा शिष्टाई करून येतो, मग ठरवू आपण पुढे काय करायचं. निरोप पाठवल्यानंतर धृतराष्ट्राने मनात विचार केला की कृष्णाचं स्वागत चांगलं केलं पाहिजे. एकांतात बसून मी त्याला सांगेल भावाभावाच्या भांडणात तू कशाला लक्ष घालतो. परंतु हे सांगण्याकरता सुद्धा आपल्याला राजनीती पाळली पाहिजे, खूप मोठं स्वागत केलं पाहिजे. म्हणून आर्डर सोडली. दुर्योधन तयार नव्हता तरी समजावून सांगितलं बाबा राजनीतीप्रमाणे हेच बरोबर आहे. शेवटी राजगादीवर मुख्य धृतराष्ट्र असल्यामुळं त्याची आर्डर मानली गेली. संपूर्ण राज्य एकदम सुसज्जित केलं गेलं स्वागताकरता. तोरण बांधले गेले. सुगंधित सडे सम्मार्जनाने
भूमी सुगंधित केली गेली. दिव्य मधुर नादानं वातावरण सुमंगल केलं. कृष्ण शिष्टाईचा दिवस ठरला. त्याप्रमाणे सर्व तयारी झाली. आदल्या दिवशी स्नानाला आलेले असताना विदुरांना चर्चा ऐकायला मिळाली की उद्या भगवान येणार आहेत हस्तिनापूरमध्ये. यमुनेच्या किनारी भोजन करणाऱ्या विदुराला अंतःकरणामध्ये खूप आनंद झाला आणि त्याला असं वाटलं की खरं म्हणजे फक्त निमित्त आहे राज्यात येण्याचं. माझं मन मला असं सांगतं मी 12 वर्षी जी काही छोटीशी यमुनेच्या किनारी तप केलंय त्या तपाचं फळ देण्याकरता भगवान माझ्यावर कृपा करायकरताच येणार आहे. हा विचार अंतःकरणामध्ये शिरला आणि अंतःकरण बहरून गेलं. त्या कल्पनेमध्ये स्नान करून आले असताना चेहऱ्यावरच ते स्वरूप पाहिलं. पत्नीच्या लक्षात आलं काहीतरी विशेष गोष्ट आहे. दुपारच्या सत्संगाच्या वेळेला प्रश्न विचारला, महाराज आज तुमच्या चेहऱ्यावर काही थोडी विलक्षण प्रसन्नता दिसते, काय कारण आहे? तेव्हा विदुरजीनं सत्संगाच्या वेळेला सांगितलं, अरे मी सुद्धा तुला ते सांगणारच होतो. या यमुना महाराणीच्या कृपेनं 12 वर्ष जे काही आपलं छोटस साधन घडलंय त्या साधनाच्या फलश्रुतीची वेळ आली आहे. उद्याला आपल्याला द्वारकाधीश परमात्मा जगन्नियंता परमात्मा श्रीकृष्णाचं दर्शन होणार. दोघांना आनंद वाटला. पत्नीनं एक संकल्प बोलून दाखवला की महाराज भगवान येत आहेत, तुम्ही म्हणता आपल्या फलश्रुती द्यायला येत आहेत, आपण आपल्या घरी बोलवून स्वागत केलं तर काय हरकत आहे? विदुरजी म्हणतायत की विदुर पत्नीचं नाव आमच्या डोंगरे महाराजांनी ग्रंथामध्ये कोण्यातरी प्रमाण आधारानच लिहिलेलं आहे, सुलभा लिहिलेलं आहे. भागवत रहस्यामध्ये ते नाव येतं. सुलभे, तुझी इच्छा भावना चांगली आहे, पण एका वेगळ्या अर्थानं मला असं वाटतं जगन्नियंता परमात्म्याच्या जीवनामध्ये आपण फार मोठं आपल्या घरी बोलवून त्यांना सुख देऊ शकणार नाही. एवढ्या कोमलांगी परमात्म्याला इथपर्यंत यायला रस्ता सुद्धा आपल्या कोटीजवळ नाही, त्याचा रथ इथपर्यंत येऊ शकणार नाही. आपल्या झोपडीमध्ये त्याची अनुकूल सेवाही आपल्या हातून घडणार नाही. आपल्याजवळ पदार्थ सामुग्री याचा अभाव आहे. ते भगवंताला आपल्या घरी बोलवून त्यांना कष्ट व्हावे असं मला वाटत नाही. 56 भोगाची स्वागताची तयारी दुर्योधनानं केलेली आहे. आपल्याला काय मिळणार आहे? मला असं वाटतं की त्या परमात्म्याचं दर्शनातच आपल्याला सर्व काही मिळालंय. आपण जाऊन दर्शन घेण्यामध्ये आनंद आहे. ती म्हणते आपण तर जायला हरकतच नाही, आपण जायलाच पाहिजे, पहिलं कर्तव्य आहे. पण देव केवळ ऐश्वर्याला भुललेला आहे असं मला वाटत नाही. देव भावाचा भुकेला हा ते दुष्काळाचा आहे. पूर्व अवतारामध्ये भगवान रामचंद्राने आपल्या जीवनामध्ये शबरीशी बोलताना असं सांगितलं, हे भामिनी मानव एक भगती कर नाता. मी फक्त भक्तीचं नातं मानतो. आणि म्हणून भगवान ऋषी मुनींच्या ऐवजी या भक्तिप्रधान हृदयानं भरलेल्या शबरीचा महाल विचारत विचारत तिच्याकडे गेले. देव भावाचे होते. आपण भावनेनं भजन केलं आपल्याकडे देव येऊ शकते. विदुरांच्या आणि पत्नीच्या या बाबतीतल्या दोघांमध्ये थोडा मतभेद झाला. शेवटी विदुर पत्नी आपल्या पतीवर आपलं मत आरोपित करण्याचा प्रयास करत नाही, कारण ती पूर्वकाळातली जाणकार धर्मशास्त्राची पतिव्रता होती, ज्ञाती होती. पण तिनं मनात ठरवलं देव सर्वांतर्यामी, मी तर बोलवल्याशिवाय राहणार नाही. मनानं का होईना मी देवाला बोलवणार असं तिनं ठरवलं. दुसऱ्या दिवशी भगवंताच्या येण्याची वेळ विदुरांना माहिती होती. विदुरजी दुसऱ्या दिवशी फार लवकर उठले. रोजचा आपला सगळा नित्यक्रम त्याने उरकला.
आणि नित्यक्रम उरकल्यानंतर पत्नीसह उजाडल्याबरोबर थोड्या वेळात राजधानीमध्ये जातायत. राजधानीचं सगळं स्वरूप भगवंताच्या स्वागताकरता सुसज्ज होत. प्रजाही खूप जमलेली, खूप गर्दी. यांना त्या गर्दीशी काहीही घेणं देणं राहिलेलं नव्हतं. एका काळचा प्रधानमंत्री आज प्रजेला ओळखू येत नव्हता अशी अवस्था होती. 12 वर्षाचं तप करत करत दाढीजटा वाढलेल्या होता. नाममात्र गुडघ्यापर्यंत पंचा गुंढाळलेला होता. अंगावर एक उपवस्त्र म्हणून पंचा घेतलेला होता. कोणीही त्यांना ओळखू शकणार नाही अशी ती स्थिती होती. पत्नीच्या अंगावर एक साधं पांढरं स्वच्छ वस्त्र होत. दोघही सात्विक पती पत्नी भगवत दर्शनाच्या तीव्र लालसेनं कुठून आपल्याला भगवान दिसतील अशी जागा शोधत होते. ओटे गल्ल्या सगळ्या भरलेल्या होत्या. शोधता शोधता एका ओट्यावर कोपऱ्यामध्ये थोडी जागा मोकळी होती. इथं उभं राहिलं तर आपल्याला रस्त्याने जाताना भगवान दिसतील. कोणाला बाजूला सारून जागा केली नाही. असलेल्या जागेत ही वैष्णवाच्या वृत्तीनुसार त्या ओट्यावर जाऊन उभे राहिले. अंतःकरण भगवत चिंतनानं भावविभोर झालेला आहे. डोळ्यातून प्रेमाश्रू येत आहे. कधी दर्शन होईल, कधी दर्शन होईल. एक एक पद तीव्रतेनं वाट पाहतात. इतर लोक वैभवामध्ये गर्क आहेत. तोरण कसे लावलेत, सुगंध कसा सुटला याची चर्चा करतायत. राजाने व्यवस्था कशी केली आहे. यांच्या अंतःकरणामध्ये याविषयी काहीही चिंतन नाही आहे. हिरण्यंता परमात्म्याचं हास्य व सुहास्य वदन, त्याची ती कृपादृष्टी आमच्यावर कशी पडेल या लालसेनं आतुर झालेले विदुर पती पत्नी उभे आहेत होत्यावर. अंतःकरण जप करताय. मधूनच डोळ्यातून प्रेमाश्रू येत आहेत. हे कन्हैया कृपा कर, हा जीव तुला शरण आहे. तुझ्याच कृपेनं तप घडलंय. अशा प्रकारचे उपकाराचे विचार डोक्यात चालले. अंतःकरण एकदम शांत आहे. कुठेही विचलितता नाही, रजोगुणाचा स्पर्श नाही, बाह्य परिस्थितीकडे लक्ष नाही. आणि अष्टसात्विक भाव एका मागे एक शरीरामध्ये संचार करतायत. अंतःकरण जसं जसं भाविभर होतंय, शरीर रोमांचित होत आहे, अंगातून शहारे प्रगट होत आहे. अशी स्थिती ती होती. आणि तशा स्थितीमध्ये ती आशापूर्तीचं एक संकेत झाला. देव आल्याची पहिली तोफ वाजली. स्वागता करता पूर्वी सुद्धा तोफा वाजवण्याची पद्धती होती. शंखनाद करणं, तोफा वाजवणं हे स्वागताच्या वेळेला वेदमंत्रांचा घोष करणं या मंगलमय पद्धती होत्या. सर्व समाजाला लक्षात आलं भगवान सीमेवर पोहोचलेत. पांढऱ्या स्वच्छ घोड्यांच्या रथामध्ये दारुक सारथी पुढे सारथ्याला मागच्या आसनावर पितांबरधारी, वैजयंती मालाधारी, मुकुटधारी, मकराकृती कुंडलधारी, सुहास्य वदनाचे भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत. रथ आल्याबरोबर वयोवृद्ध धृतराष्ट्राने हार घालून स्वागत केलंय. कप्तानं का होईना, वरून वरून का होईना दुर्योधनाने स्वागत केलंय. लालसेनं वाट पाहत होते. घळघळ 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 अश्रू सुरू झाले. लोकमर्यादा होती, गर्दी होती. रथात जाऊन पाय पकडणं शक्य नव्हतं. मनोमन आपलं शरीर भगवंताच्या चरणावर साष्टांग लोटलंय आणि एकदम भावप्रधानतेनं भगवंताची शरणागती विदुरजी करतायत. भगवंतापर्यंत तो भावपूर्ण प्रसंग अंतःकरणामध्ये पोहोचलाय. भगवंत प्रेम दृष्टीनं त्या प्रेमासुर नयनानं
उभ्या असलेल्या विदुराकडे पाहतायत. विदुरजी निर्निमेष नेत्रानं त्या स्वरूपाचं अवलोकन करतायत. विदुर पत्नीचाही भाव वाढलेला होता, पण तिच्या मनात जो संकल्प होता त्या संकल्पाप्रमाणे तिनं मनातल्या मनात देवाला आमंत्रण दिलं. देवा, पूर्वजन्मामध्ये शबरीची भक्ती पाहून तुम्ही आश्रम धुंडत आलात. आमच्याजवळ राजवैभव नाही, एका कुटीमध्ये तुमच्या कृपेनं निरंतर भजन करतो. आमच्यावर कृपा करण्याकरता आमच्या झोपडीला तुम्ही पाय लावावे, असं मनातल्या मनात ती प्रार्थना करते. भगवंतानी त्यावेळेला थोडीशी मान हलवली. ते आमंत्रण त्यांना आतून पोहोचलं, पण आपलं आमंत्रण भगवंताने स्वीकार केलंय हेच फक्त हिच्या लक्षात आलं नाही. भगवान प्रसन्न वदनानं पाहत पाहत रथ पुढे सरकला. सर्व लोक रथाच्या बरोबर निघून गेले. दोघ पती पत्नी काळ विसरले, तिथंच निर्निमेष नेत्राने रथ दिसेनासा होईपर्यंत उभे राहिले. पाठीमागून रथ पाहत आहेत, पुढून पाहत होते. रथ दिसेनासा झाल्यानंतर त्या पवित्र रथांच्या चाकाची धूळ मस्तकावर चढवली आणि त्याच भावविभोर अवस्थेमध्ये दोघ विदुर पती पत्नी आपल्या झोपडीमध्ये आले. पण आज स्थिती बदलली. भगवत तत्वाच्या स्पर्शामुळं काही कळेना. रूपी जडले लोचन पायी स्थिराव या दोघांची झाली. किती वेळ झालाय, काय करायला पाहिजे, पत्नी विसरली. पार झोपडीच्या जवळ जाता जाता तिला आठवलं की दुपारच्या करता आपण काहीच व्यवस्था केली नाही. जंगलातल्या अनेक जंगली भाज्यांची पानं तिनं ओरबडली. आमच्या बैरागी भाषेमध्ये याला 52 पत्तीची साग म्हणतात. बैराग्यांमध्ये या विविध प्रकारच्या वनस्पती एकत्र करून जी भाजी केली जाते, तसं तिनं आपलं ते पानं ओरबडले. जंगल होतं, भरपूर होते सगळे वनस्पती, आणि घेऊन आली. आणि पत्नीच्या दुपारच्या वेळेला काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून एका मातीच्या मडक्यामध्ये चुलीवर ठेवलं, पाणी टाकलं आणि त्यात ती शिजायला पानं टाकली. पण याच वेळेला आमचे विदुरजी मात्र देहावर नव्हते आणि त्या अवस्थेमध्ये विदुरजी भजन करता करता आपल्या झोपडीत नाचायला लागले. पत्नी त्या आपल्या पतीची ती प्रेमावस्था पाहून त्यात साथ केल्याशिवाय राहू शकत नाही. तीही त्या संकीर्तनामध्ये सामील झाली. विदुरजी पुढे सांगतायत, पत्नी माघ म्हणते. महामंत्राचं संकीर्तन चालू आहे आणि विदुरजीनं संकीर्तन सुरू केलंय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कीर्तनामध्ये दोघं रमून गेले आणि त्या दोघं रमून गेल्यानंतर किती वेळ गेला पत्ता लागला नाही. भगवान या भक्तांच्या प्रार्थनेचं फल देण्याकरता थोड्या वेळातच कृष्ण शिष्टाई आटोपतात. राज्यात गेल्यानंतर शिष्टाई प्रारंभ केली आणि दुर्योधनाचा एक कठोर शब्द ऐकल्याबरोबर भगवंताने आपलं सगळी भूमिका बदलली. दुर्योधन म्हणतोय, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन युद्धाशिवाय देणार नाही. भगवान रागवले आणि तिथून निघाले. धृतराष्ट्र म्हणतोय, महाराज जेवणाची सगळी तयारी केली आहे. भगवान म्हणतात, मी कृष्ण म्हणून इथं आलो नाही, पांडवदूत म्हणून इथं आलेलो. अयम पांडवदूत कथा प्रारब्धते. मी पांडवदूत म्हणून आलोय. आणि राजनीती असं सांगते, शत्रूच्या घरचं अन्न खाऊ नये. शत्रू कधी अन्नाच्या माध्यमातून धोका देईल सांगता येत नाही. म्हणून धृतराष्ट्रा, तू माझा शत्रू आहे आजपासून, त्या मी तुझ्याकडे जेवणार नाही.
आमंत्रण परत केलं. भगवान निघाले. दरबार सुटल्यानंतर रस्त्यामध्ये कर्ण बोलावतोय, भगवान येत नाही, स्वीकार करत नाही. द्रोणाचार्य बोलवताय, स्वीकार करत नाही. कर्ण विनोदानं एवढंही म्हणला की शेवटी देवा दुपारची वेळ कुठेतरी भोजन तर करावं लागेल ना. भगवान म्हणाले चिंता करू नकोस, माझ्या भोजनाचं आमंत्रण पहिलंच तयार आहे. आणि भगवान या सगळ्या राजवैभवाचा त्याग करतात आणि भक्तीला आकृष्ट होऊन रथ काढलेला आहे. यमुनेच्या जवळ जवळ रथामध्ये बसून आले. रथाचा रस्ता संपल्यावर रथ सोडला आणि पाऊल वाटेनं पगदंडीनं विदुराच्या झोपडीकडे आले. आणि त्या विदुराच्या झोपडीची ती अवस्था, दुरूनच भगवत संकीर्तन चालू होतं, ऐकू येत होतं. आणि त्या देव त्या प्रेमयुक्त भावयुक्त संकीर्तनाचे भुकावलेले एकदम तन्मय होऊन धीरे 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 झोपडीच्या जवळ येत आहेत. आणि झोपडीच्या जवळ त्या स्वराचा वेध घेऊन भक्त मुखारविंदातलं कीर्तन ऐकण्यामध्ये तन्मय झाले. भगवान ते संकीर्तन ऐकून प्रसन्न होत आहेत. देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. आणि ते संकीर्तन ऐकून खूप प्रसन्न झाले. ऐकत राहावं असं वाटत होतं. दुसऱ्या बाजूला भक्तावर कृपा करण्याची ही आतुरता झालेली होती. हा हे संकीर्तन असं बंदच करणार नाही म्हणून आपल्या आल्याचा सुगावा देण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा थोडासा प्रयोग केला. दरवाजा ठोठवला, परंतु संकीर्तनाचा परिणाम इतका गर्क होता की त्या दरवाजाचा परिणाम त्यांच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही. त्यांचं आत संकीर्तन तसंच चालू राहिलं. देवाने विचार केला एवढ्यावर भागणार नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रेमी भक्ताला नात्यानं वडील वयोवृद्ध असल्यामुळं प्रेमानं हाक मारतायत, काकाजी मी आलोय. आणि काकाजी शब्दांचा उच्चार मधुर कानावर पडल्याबरोबर भाव समाधीतून आमचे विदुरजी जे आहेत ते एकदम बाहेर येऊन भगवंताच्या चरणारविंदावर पडतायत. खूप आनंद झालेला आहे. आणि अशा आनंद अवस्थेमध्ये ते भगवंताला पाहतायत. दृष्टी एकमेकाची समोरासमोर तन्मय झालेली आहे. पण यामध्ये या भावावस्थेमध्ये एक छोटीशी चूक, भगवंताला आसन द्यावं बसा म्हणावं सुद्धा वृत्तीच राहिली नाही. हे एवढे भाव भारावून गेले, नुसतेच पाहत राहिले. शेवटी भगवान विचार करतायत की मला काही आमंत्रण नाही. आमंत्रण असल्यावर आसन व्यवस्था असते. जेवण स्वतःहून जातात ना ते आपली आसनं बरोबर आणतात. कसे नसलं बरेच लोक आपली आसनं बरोबर. भगवान विचार करू लागले की आपल्याला काही आसन नाही दिलं. भगवान स्वतः इकडं तिकडं पाहतायत आणि तपश्चर्येचं आसन पाहिलं झोपडीजवळ बसले पडलेलं. आणि भगवान स्वतः आसन उचलतायत आणि आसन टाकून आपण स्वतः बसलेले आहेत. भगवान आसनावर बसले तरी सुद्धा भावविभोर अवस्थेतल्या या जोडीचं मन भगवत रूप पाहण्यामध्येच चालली नाही. भगवान कुशल समाचार विचारतायत. आणि हा कुशल समाचार ज्या वेळेला विचारतायत त्यावेळेला भगवंताच्या त्या प्रसन्न मुद्रेकडे पाहून, विदुरजी तुमच्या कृपा आशीर्वादानं माझं अंतःकरण एकदम शांत आहे, प्रसन्न आहे, भक्तियुक्त आहे असं वर्णन करतायत. विदुर पत्नी बरोबर सुद्धा बोलतायत. आणि हे बोलणं चालू असताना भगवान वाट पाहत होते की दर्शनाला आलेली ही सुलभा मला आता काहीतरी म्हणेल जेवणाविषयी. पण ती सुलभा काही बोलत नाही. महाराज पहिल्यांदा ती आले तेवढी भारावून गेले. आणि त्या अवस्थेमध्ये एक गोष्ट मात्र तिला खटकली की मी देवाला बोलवलं पण देवाच्या स्वागताची मी काहीच तयारी केली नाही. मनातल्या मनात मी माझ्या पतीसमोर शबरीचं उदाहरण दिलं. शबरीच्या नखाचीही माझी बरोबरी नाही. ज्या शबरीनं भगवान येणार या आशेनं 36 वर्ष रोज ताजी वाट पाहून तयारी केली, मी मात्र
भगवान येतील याच्यावर विश्वासही ठेवला नाही. भगवंताच्या स्वागताची काहीच तयारी केली नाही. तिच्या डोळ्यातून एकदम अपराधाचे अश्रू व्हायला लागले. ती पाहते. शेवटी भगवान वाट पाहतायत आणि काकीना म्हणतात, काकी मला भूक लागली. मग मात्र तिच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूच प्रगट की काय भगवान 56 ऐश्वर्याचा भोग त्यागून माझ्याकडे आले, माझ्याजवळ द्यायला काही नाही. अत्यंत व्याकुळ अवस्थेमध्ये ती पाहत राहिली, काही उत्तर निघेना. शेवटी भगवान भक्ती खेचणारे झोपडीमध्ये काहीतरी निश्चितपणे मिळेल या हेतून डोकावत आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी पाहिलं की झोपडीमध्ये काकीनं काकांच्या करता भाजीची पानं शिजत ठेवलेली होते. त्याच्यात फोडणी नव्हती, मीठटा घातलेलं नव्हतं, तिखटही घातलेलं नव्हतं. अशा अवस्थेतली ती शिजणारी भाजी भगवान स्वतःहून घेऊन येत आहेत चुलीवरून. आणि चुलीवरून स्वतः आणले. आणि आणल्यानंतर भगवान फार प्रेमानं या विदुराच्या भाजीचं सेवन करतायत. आमच्या सूरदासांनी उल्लेख केलेला आहे या प्रसंगाचा. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. भगवान म्हणतात प्रेमाचं नातं, सूरदास म्हणतात सगळ्यात श्रेष्ठ आहे. प्रेमाने निर्माण केलेली ही भाजी बिना तिखट मिठाची भगवान खातात. दुर्योधन को मेवा त्यागो, दुर्योधन को साग विदुर घर पाई पाई पाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेमाचं नातं श्रेष्ठ आहे. विदुर पती पत्नीनं प्रेमाची ही भाजी भगवान खात आहे. भगवंताने या प्रकारच्या प्रेमानं स्वीकार केलेल्या सेवेचा उल्लेख सूरदासजी करतायत. सेना न्हाव्याच्या प्रेमा करता आपलं ईश्वरत्वाचा त्याग करून धोपटी हातात घेतली आणि राजाची सेवा केली. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये प्रेमा करता भगवंतानी उष्टे काढण्याचं काम केलं. अर्जुनाचा रथ हाकण्याचं काम केलं. सूरदासांनी एवढं वर्णन केलं. सर्वात सेवाची शेवटची पराकाष्ठा भगवंतानी गोपिकांच्या प्रेमा करता चूळभर ताका करता भगवान नाचले. थे 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 थे. ऐसे प्रेत बढी वृंदावन, गोपीन नाच नचाई नचा, दूर क्रूर इस लायक नाही, दूर क्रूर कह लगे करो बढ़ाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सूरदासाने प्रेम नातं सर्वात श्रेष्ठ हे विदुर चरित्राच्या भाजी पानाचं वर्णन करून सांगितलंय. आमच्या संतांनी कुठे कण्यांचा उल्लेख केला, विदुराच्या कण्या भक्षण केल्या. कुठे कुठे केळ भक्षणाचं वर्णन आहे. विदुर पत्नीनं एकदा भगवान आल्यानंतर केळ खाऊ घालायला लागली तर गर स्वतः खायची, सांडपट देवाला घालायची. विदुरजी आले म्हणजे आता हे काय करते, सावध झाले.
भगवान म्हणाले विदुराचा अजून 2-5 मिनिटं आला नसतं तर फार बरं झालं. या सालपटामध्ये जी चव आहे ती आता घरात राहणार नाही. प्रेम नातं पदार्थ पाहत नाही. प्रेम नात्यामध्ये त्यात भरलेलं प्रेम हेच भगवंताचं सूत्र आहे. आणि ही विदुर चरित्राची प्रेममय कथा आपण थोडक्यामध्ये चिंतन केले. प्रथम अध्याय या ठिकाणी संपतो आणि यानंतर पुढची तृतीय स्कंदाची कथा आपण उद्याला पाहणार आहोत. समय संपलाय. इति श्रीमद् भागवते महापुराणे परमहंस्यां संहितायां तृतीय स्कंदे विदुरोद्धव संवादे प्रथमोऽध्याय. हरये प्रासंगिक. या उपसंवादापैकी 2 उपसंवाद तृतीय स्कंदामध्ये येतात. विदुर उद्धव आणि विदुर मैत्रेय. त्यापैकी प्रारंभिक विदुर मैत्रेय संवादाचा उपक्रमाचा हा विषय या ठिकाणी प्रारंभ होतोय. तीव्रेण भक्तियोगेन निमग्न साधू निर्वृता. तत्पूर्व साधना पूर्व श्लोकात वर्णन केली. पृष्ठो वार्ता प्रतिब्रूयात भर्तुपादावनुस्मरन्. चरण चिंतन ही बैठक भक्तियुक्त अंतःकरणाचं एक साधन. भगवत चरणारविंदाचं चिंतन, स्मरण, ध्यान. दास्य उपासनेमध्ये चरण हे केंद्र आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. त्याच्या प्रथम अभंगामध्ये या पद्धतीने आपल्या संप्रदायाच्या संतांनी मंगलाचरण केलेलं आहे. तेथे माझी हरिवृत्ती राहो. पुन्हा मागणीच्या अभंगामध्ये हा विषय आलेला आहे. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही धरून या बाही भवहा सारी दातारा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेच एक तुझा मागतो मी दातारा उचित ते करा भाव जाणवणी खरा. तेव्हा आपला वारकरी संप्रदाय दास्य उपासना प्रधान आहे आणि दास्य उपासनेचं प्रधान केंद्र आहे चरण चिंतन. इतर सर्व विषयांचा उहापोह आपल्या संतांनी केलेला आहे. पण अधिष्ठान रूपाने प्रारंभ अधिष्ठान अशा अर्थानं जर विचार केला तर भगवत चरण शरणागती हा प्रधान भाव आपल्या संत मालिकेमध्ये दिसतो. त्याचं कारण आहे आपण भागवत अनुयायी आहोत आणि श्रीमद भागवताची सुद्धा या वैष्णवांची आचारसंहिता पाहिल्यानंतर हेच चिंतन इथं लक्षात येत आहे. भर्तुपादावनुस्मरण. एक जाता जाता स्वाधीन असल्याने या साधनेचा थोडासा विचार आपण उपक्रमात करायचा आहे. चरणचिंतनाचा पहिली गोष्ट आहे सहजता. इंद्रिय सापेक्ष साधना ही सहज नसते. इंद्रियाच्या व्यवस्थेमध्ये तिचा पराधीनता आहे. पायानं करणारी प्रदक्षिणा, हातानं
केलेली भगवत सेवा, मुखारविंदानं घेतलेलं नामस्मरण, या साधनेमध्ये इंद्रिय स्थिती व्यवस्थित असण्याची अपेक्षा आहे. पण भगवंताचं स्मरण जे आहे, याकरता या बाह्य इंद्रियामध्ये जरी शैथिल्य आलं अथवा काही घटनांना त्याच्यामध्ये काही व्यंग आलं तरी सुद्धा मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत स्वानुसंधानाच्या माध्यमातून तसं स्वरूपानुसंधान करणं स्वाधीन आहे, असंच भगवत स्मरण करणं स्वाधीन आहे. कधीही शांत होऊन आपण अंतर्मुख झाला तरी भगवत स्मरण करायला अतिशय सुलभ साधन आहे. स्मरण धर्तु पादावन स्मरण ही सुलभ साधना आहे, कर्ण निरपेक्ष साधना आहे. आणि भेद आणि दूरी लवकरात लवकर मिटवण्याचं सामर्थ्य ठेवणारी ही साधना आहे, तत्वस्पर्शी साधना आहे. ज्ञान्यांचं स्वरूपानुसंधान आणि भक्तांचं भगवत स्मरण बरोबरीच आहे. उद्धवजीनं आणि विदुराने कथा चिंतनापूर्वी मन तदाकार करण्याकरता ह्या साधनेचा आधार घेतल्याचं या ठिकाणी वर्णन. आणि म्हणून आपल्याही दृष्टीनं आपण त्याचा विचार थोडासा करायचा आहे. आणि हे जे स्मरण आहे, हे स्मरण स्वाधीनतेनं काल करण निरपेक्ष अशाच तत्वाचं होऊ शकतं की जे तत्व सत्य आहे, नित्य आहे. बाकीचं जे जागतिक भौतिक विषयाचं स्मरणामध्ये मनुष्य एवढा स्वाधीन नाही. देशकाल परिस्थितीनं त्याच्यामध्ये थोडीशी पराधीनता आहे विषयाच्या स्मरणामध्ये. भगवत स्मरण सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे आणि सर्वापेक्षा सुलभ आहे. फक्त बरोबर ज्याचं स्मरण करायचंय त्याचं स्वरूप आधी धारण झालं पाहिजे. बरोबर. आणि ज्याच्या द्वारा स्मरण करायचंय त्याचंही यथार्थ ज्ञान असलं पाहिजे. ज्याचं स्मरण करायचंय त्याचंही स्वरूप माहिती पाहिजे बरोबर. आणि ज्याच्या द्वारा स्मरण करायचंय त्याचंही स्वरूपानुसंधान बरोबर पाहिजे. या दोन गोष्टीची बैठक सहज स्मरणाचं साधन, स्वरूप सहज स्मरणाचं साधन आहे. आणि या दोन गोष्टीचं ज्ञान म्हणजेच ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्याचं स्मरण करायचे त्याच्या स्वरूपाचं ज्ञान आणि ज्याच्या द्वारा स्वरूप स्मरण करायचे त्याचं यथार्थ ज्ञान. यापेक्षा ज्ञानयोग दुसरं काय दाखवणार आहे. आणि या अधिष्ठानावर भगवत स्मरण हे तैलधारावत सहज स्मरण करण्याचं साधन आहे. म्हणून स्मरण आपल्याला एका बाजूने त्याचं स्थूल स्वरूप सोपही आहे, पण त्याचं सूक्ष्म स्वरूप जे आहे ते थोडस कठीणही आहे. पण एकदा ते त्या लेवलवर साधलं तर मग मात्र त्याच्यामध्ये अति सहजता आहे. मग त्यामध्ये काही कृत्रिमता राहत नाही. या दोन गोष्टीच्या यथार्थ बैठकीवर जर स्मरण सुरू झालं, ज्याचं स्मरण करायचंय त्याचं यथार्थ स्वरूप ज्ञान
आणि ज्याच्या द्वारा स्मरण करायचंय याची ही यथार्थ अनुभूती या दोन्ही बैठकीवर जर स्मरण सुरू झालं तर ते स्मरण अगदी सहज चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये काही कोणतीही देशकाल परिस्थिती त्याच्यामध्ये व्यत्यय करू शकणार नाही. जसं ज्ञानयोगाच्या दृष्टीने यम लब्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते गुरुणापि दुःखेन न विचाल्यते. असं भगवत प्राप्तीच्या तत्वप्राप्तीच्या बद्दल भगवंतांनी म्हटलंय. ज्याला हे प्राप्त होतं हे प्राप्त झालं याचं लक्षण काय तर गुरुणापि दुःखेन न विचारले. तर या अधिष्ठानावरचं स्मरण हे सहज तैलधारावत चालणार आहे हे लक्षात. तेव्हा असं जर स्मरण ईश्वराचं होऊ लागलं तर हा ज्ञानोत्तर भक्तियोग आहे. सहज म्हणून उत्तमा सहजावस्था जे म्हटलेलं आहे ते या पृष्ठभूमीवर म्हटलेलं आहे. याच एक कारण हे आहे की ज्याचं स्मरण करायचंय त्याच्याशी तुमचं अभिन्नत्व आहे मूळतः. म्हणूनच ते तैल धारवत सरळ राहू शकतं. त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये वास्तववादी जर सजातीयता नसती, अंशांशी भावाचा सहज संबंध नसता, तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जर स्वाभाविक भेद असता तर हे सहज स्मरण तैल धारवत चालू राहिलं नसतं. हे तैल धारवत चालू राहतं याचं कारण तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक सूत्रच आहे काही बाबतीत. मग ती स्वरूपगत असो, जातीयगत असो, अंशांशी भावानं असो, किंवा ही जी एकता आहे ही एकता निर्माण करायची नाहीये. आहे त्या एकतेला आम्ही अज्ञानाच्या आवरणामुळं मायेच्या शक्तीमुळं जे विसरलोय ते फक्त आठवायचंय. तुकोबराने एका अभंगामध्ये आठवे देव तो करावा उपाव येर त्याची वाव खटपटा होईवा जागा वाऊगा कागा नशील. हे आठवे देव शब्द जो वापरला, आठवण मला सांगतो अननुभूत पदार्थाची वस्तूची कधी आठवण होत नसते. अनुभूत पदार्थाचीच आठवण करता येते. आठवण ही प्रक्रिया अननुभूत पदार्थाची नाही, अनुभूत पदार्थाची असते. म्हणून तुकोबरायाने जो आठवे शब्द वापरलाय याचा अर्थ त्याचा सहज अनुभव आपल्याला आहे, फक्त मधला पडदा काढायचा आहे. पण त्याकरता सुद्धा तीव्रेण भक्तियोगेन निमग्न साधू निर्वृता. वृत्ती हे निवृत्त झाली याप्रमाणे वृत्तीच्या बाहेर पडावं लागेल. नेमकी आपल्याला देवाला आठवण करायला अडचण ही येते की आपण वृत्तीच्या बाहेर पडत नाही. निर्वृत्त शब्द जो आहे, निवृत्ती शब्द जो आहे, इथं निर्वृत्त शब्द आलेला आहे. काही ठिकाणी निवृत्ती शब्द वेगळ्या अर्थाने आलेला आहे. तर जोपर्यंत आम्ही वृत्ती सापेक्ष जीवन जगतो
तोपर्यंत भौतिक पदार्थाची स्मृती आठवण तुम्हाला येत राहील. भगवंताची सहज आठवण